मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून एका गोष्टीवरती व्हिडिओ बनवायचं म्हणतोय आणि ते म्हणजे पहिलं आहे ते म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना वाटणारी भीती. तर ह्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे मनोज इंगळे, उद्योग मंत्र मराठीचे संस्थापक व अध्यक्ष. आणि आज तुम्ही पाहताय की उद्योग मंत्र मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती आपला हा व्हिडिओ. तर ज्यावेळेला आपण कुठलीही गोष्ट सुरू करतो, लक्षात घ्या की मी हा आता व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला काय वाटतं, भीती वाटते. भीती कशाची वाटते? की नेमकं आपण व्हिडिओ बरोबर बनवू शकतो की नाही. जसं तुम्ही व्यवसायात उतरताना तुम्हालाही भीती वाटत असते की आपल्याला जी गोष्ट माहिती नाही ती गोष्ट किती अवघड आहे याच्याबद्दल आपल्याला कल्पना नसते. मग एखाद्या गोष्टीबद्दल आपण ज्यावेळेला माहिती करून घेतो, हळूहळू हळूहळू आपली भीती कमी झाल्यासारखी आपल्याला जाणवते. ज्यावेळेला तुम्ही तुमचा पहिला व्यवसाय चालू केला असेल, जेव्हा तुम्ही तुमची पहिली नोकरी जॉईन केलेली असेल, तर त्यावेळेला ही भीती सगळ्यांना तुम्हाला जाणवलेली होती. तुम्ही एखाद्या शाळेमध्ये मुलाच्या ॲडमिशनला गेलं तर पहिल्या दिवशी मुलगा किती रडतो तुम्ही पण बघितलेला असेल. पण जसं-जसं तो मुलगा रुळतो आणि तो ऑटोमॅटिक तुम्हाला गेटच्या बाहेरूनच बाय करायला सुरुवात करतो. कारण त्याची जी भीती असते, तर ती भीती निघून गेलेली असते. मग भीती निर्माण कशी होते, ही गोष्ट खूप समजून घेण्यासारखी आहे. तर भीती त्याच वेळेला तयार होते, ज्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टीच्या मधून जे आउटपुट येणार असतील किंवा त्याच्यामधून जे रिझल्ट्स येणार असतील, त्याच्याबद्दल शुअरिटी नसते. मग कदाचित बऱ्याचदा असंही होतं, की मला ही भीती काहीतरी माझा पूर्वानुभव असेल, माझ्या पास्टमध्ये काहीतरी अशा काही गोष्टी झालेल्या असतील, ज्याच्यातून मला ही भीती माझ्या मनामध्ये बसली होती आणि अजूनही ती भीती माझ्या मनातून गेलेली नाही. सगळ्यात कॉमन भीती आपण लहानपणी असतं, की भूत आलेलं आहे. भूत कुणी आजपर्यंत बघितलंय का? कुणी बघितलेलं नाही. पण भुताची भीती ही आपल्या मनामध्ये लहानपणापासून रुजवलेली असते. जेव्हा आपण जेवत नाही, झोपत नाही, तर आपण आपल्या मुलांना किंवा आपल्यालाही आपण लहान असताना आपल्या आई-वडिलांनी काय सांगितलं होतं, "तू जेवून घे, नाहीतर तुझ्याकडं भूत येईल." जी गोष्ट आजपर्यंत आपण कधीही बघितली नाही. तर आपल्याला असं सांगितलेलं असतं, की अंधारामध्ये भूत राहतं आणि जर तू जेवला नाही, तर तुला हे भूत पकडायला येणार आहे. मग ही भीती जी आहे, ही भीती आपल्याला आयुष्यभर सोबत राहते आणि अशाच भीती आपल्यावरती संस्कारारूपी आपल्याकडे येत असतात. कळत नाही कळत. बघा आता, तुमच्या एका मित्राने व्यवसाय टाकला आणि तो व्यवसाय काही कारणास्तव त्याच्या आर्थिक असेल किंवा सामाजिक असेल किंवा त्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून त्याला जुळला नाही, म्हणून तो व्यवसाय त्याला बंद करावा लागला. आणि हा बंद करावा लागलेला व्यवसाय पुढे जाऊन तुमच्यासाठी एक भीती झालेला आहे. काय झालं, की मित्राचा व्यवसाय त्याने 10-20 लाख रुपये खर्च करून टाकला होता आणि तो व्यवसाय बंद पडला. आणि हीच भीती तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही ज्यावेळेला स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करता, तुम्ही एक छोटा व्यवसाय जरी टाकण्याचा विचार करता, त्यावेळेला हीच भीती तुम्हाला पुढं जाण्यापासून रोखत असते. तर मग लक्षात ठेवा, की आपल्याला जर एखाद्या गोष्टीबद्दल भीती वाटत असेल, तर कारण शोधणं खूप गरजेचं आहे. लॅक ऑफ नॉलेज किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मला संपूर्ण माहिती नसणं हे सुद्धा भीतीचं कारण असू शकतं. आता तुम्हाला एकदम सोपं उदाहरण देतो, की तुम्ही पोलिसांनाही घाबरता, तुम्ही वकिलांनाही घाबरता किंवा तुम्ही डॉक्टरांनाही घाबरता. पण हळू जसं-जसं तुम्ही त्यांच्या संपर्कामध्ये येताय, जसं-जसं तुम्हाला कायदे कळू लागतात, तर ऑटोमॅटिक जी तुमच्यावरती संस्कार समाजाने केलेले आहेत, घरच्यांनी केलेले आहेत, की ही गोष्ट वाईट असते, ही गोष्ट चुकीची असते, तर ऑटोमॅटिक ही भीती तुमची कमी व्हायला लागते. म्हणजे काय? सगळ्यात पहिलं कारण असं आहे, जर भीती घालवायचं असेल, तर तुम्हाला ती गोष्ट समजून घेणं खूप आवश्यक आहे. मग धंद्यात उतरताना काय काळजी घ्याल? कोणत्याही धंद्याबद्दल उतरण्याआधी त्याच्यामधल्या गोष्टींचा अभ्यास करा. जसं तुम्ही अभ्यास करायला सुरू कराल, तशी भीती तुमची गायब होईल. आता भीती हा शब्द का घालतोय? कारण बरेचदा मला लोकांचा एक काहीही आलं, इन्क्वायरी आली, की पहिल्यांदा कुठलाही जो व्यक्ती असेल, तो निगेटिव्ह गोष्ट खूप वेळेला माझ्याबरोबर चर्चा करताना आढळतो. तुमच्या डोक्यामध्ये जे विचार येणार आहेत, मॅक्सिमम विचार जर निगेटिव्ह असतील, तर त्याचे रिझल्टही तुम्हाला निगेटिव्हच दिसतील किंवा तुमचे विचारही निगेटिव्ह दिसतील. तुम्ही नव्या धंद्यात उतरताय आणि तुम्ही पहिलाच प्रश्न विचारताय, "सर, हा धंदा बुडतो का? किंवा त्या धंद्यामध्ये यश मिळतं का?" हे बघा, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला शुअरिटी नाहीये, की या धंद्यामध्ये यश मिळतं, तोपर्यंत तुम्ही कोणताही धंदा करण्याचे कॅपेबल नाहीयेत. इथून पुढं कधीही कुठल्याही गोष्टीची जर भीती वाटली, तर भीतीचं कारण शोधण्यामागचा प्रयत्न करा. तुम्हाला भूतच बघितलेलं नाही आणि तुम्ही भूताला घाबरता, याच्यामध्ये काही लॉजिक नाही. तसंच आपल्या धंद्याचं भूत आपण करून ठेवलेलं आहे, की मला माहितीच नाही की धंदा कसा करायचा. आणि मग ऑटोमॅटिक तुम्ही जसं-जसं उतरता, जसं अशा नवीन गोष्टी फेस करता, तुम्हाला कळतं, अरे यार, सप्लायर पण चांगली लोकं असतात, कस्टमर पण चांगली लोकं असतात, आर्थिक गोष्टी पण चांगल्या रूपाने चाललेल्या असतात. मग कधी-कधी मंदी पण येते. मग मग प्रत्येक वेळेला मग मंदीला घाबरायचं का? नाही.
तर मंदीमध्ये कोणत्या संधी असतात बाबा? लोक डिसेंबर किंवा नोव्हेंबर, ऑक्टोबर म्हणजे दिवाळीनंतर जी येणारी मंदी असते धंद्यामध्ये, तर त्या धंद्याबरोबर कसं डील करता? हे बघा, 1 वर्ष तुमचं जर गेलं तर तुम्ही मेंटली प्रिपेअर राहता, की ह्या महिन्यामध्ये आपला व्यवसाय कमी राहणार आहे. तर ड्युरिंग आपण आपल्या व्यवसायाचे काही अपडेट करणं आवश्यक आहे का? तर त्या काळामध्ये तुम्ही रिनोव्हेशन करू शकता, पेंटिंग वर्क करू शकता किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही जोर लावू शकता. जेणेकरून ज्यावेळेला लोकं खरंच खरेदीमध्ये बिझी नाहीयेत, त्यावेळेला ते तुमच्या धंद्यावरती कॉन्सन्ट्रेशन करू शकतात. इथून पुढे लक्षात घ्या, कुठल्याही धंद्यात उतरताना वाटणाऱ्या भीतीला ॲक्सेप्ट करा आणि ती भीती घालवण्यासाठी मला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर मला कोणत्या गोष्टी शिकण्याची आवश्यकता आहे, तर ते तुम्ही समजून घ्या. आता भीतीबरोबर येतं तरी काय? भीतीबरोबर सगळ्यात पहिल्यांदा येतं म्हणजे तुमची अँक्झायटी. अँक्झायटी म्हणजे तुम्हाला अतिशय तुम्ही हेल्पलेस फील करता, की मला कुणीही मदत करत नाहीये का बाबा? मला टेन्शन येतंय, माझ्यासोबतच कुणी नाहीये, माझी फॅमिली सोबत नाहीये. तुम्ही तळतळ करायला लागतात. तुमचा स्वभाव चिडचिडा होतो. तर ह्या गोष्टी भीतीसोबतच येत असतं. तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटायला लागणं, मग माणूस त्याला ऑटोमॅटिकली जसा मानवी स्वभाव आहे, तो त्याला डिफेंड करायला बघतो. ओके? तर मग सगळ्यात सोपं आहे, की धंद्यामध्ये उतरण्याच्या आधी जी वाटणारी भीती आहे, ही तुमची फक्त लॅक ऑफ नॉलेजमुळे असेल, तुमच्या भूतकाळातल्या काही अनुभवांमुळे असेल, की मी एक प्रिव्हियसली धंदा टाकला होता 10 वर्षापूर्वी. त्यानंतर मी नोकरी केली आणि आता मला परत धंदा टाकायचा आहे, थोडा माझ्याकडे उत्पन्न वाढले तर. आणि आता मला तो प्रिव्हियसचा अनुभवच मला सोडत नाही. तर मग की माझ्या इथं खांद्यावरती बसलेलाच आहे आणि तो म्हणतोय, "बाबा तू एकदा फेल्युअर झाला होता, आता परत तू फेल्युअरच होणार आहे." तर असं होत नसतं. तुम्ही अभ्यास करा, चांगल्या प्रकारे काम करा आणि ह्या भीतीला पळवून लावा. धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्योग मंत्र मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती आपले 100च्या वरती व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ पण बघण्याचा प्रयत्न करा आणि नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.